क्लस्टरसाठी वागळेतील 16 लघु उद्योजकांचा बळी, 350 कामगारांना होणार बेरोजगार। क्लस्टर योजनेसाठी वागळे औद्योगिक क्षेत्रातील 16 उद्योजकांचा बळी ठाणे महापालिकेच्या वतीनं दिला जात आहे। या ठिकाणी 16 लघुउद्योजकांना जागा खाली करण्याच्या आणि 48 तासांच्या आत पाडकामाच्या नोटिसा ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे 350हून अधिक कामगार आणि त्यांच्या 1400 पेक्षा अधिक सदस्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। या लघु उद्योजकांच्या पाठीशी आता आमदार संजय केळकर उभे राहिले असून क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा बेमुदत उपोषण करावं लागेल असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिलाय। वागळे परिसरातील फेरोडाय कंपाऊंडमधील औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 16 लघु उद्योजकांना ठाणे महानगरपालिकेकडून 48 तासात पाडकामाच्या नोटिसा देण्यात आल्या। या गंभीर विषयांची माहिती देण्यासाठी बुधवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार संजय केळकर उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली। ठाणे महानगरपालिकेमार्फत वागळे स्टेट रोड क्रमांक 22 येथील फेरोडाय कंपाऊंडमधील सुमारे 16 लघु उद्योजकांना 48 तासात जागा खाली करण्याची आणि पाडकामाची नोटीस देण्यात आली आहे। या नोटिसींमुळे लघुउद्योजकांपुढे गंभीर संकट उभं राहिलं असून या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करून लघुउद्योजकांचं मानवतेच्या दृष्टीने आणि सामाजिक हेतू समोर ठेवून संरक्षण करावे अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे। दरम्यान या प्रश्नासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या योजनेला विरोध नसला तरी या योजनेसाठी उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका असा इशारा केळकर यांनी दिलाय। ठाणे शहरात एवढे गंभीर प्रश्न आहेत की विधानसभेत कोणते कोणते प्रश्न मांडायचा असा विचार येतो। ज्या ठिकाणी बुलडोजर फिरवायला हवा त्या ठिकाणी फिरवला जात नाही, मात्र नको तिथे महापालिकेची घाई का असते असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय। अचानक होणाऱ्या या कारवाईमुळे उद्योजकांचे मोठं आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबियांवर गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी उद्योजक लघु संघटनेनं माहिती दिली आहे। यापूर्वी डॉक्टर अप्पासाहेब खांबेटे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही उद्योग विस्थापित होणार नाही अशी ग्वाही दिली होती। त्यामुळे सद्यस्थितीत देण्यात आलेल्या 48 तासांच्या नोटिशीबाबत माहिती त्यांच्या निदर्शनास आली नसावी या भावनेतून हा विषय काल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असल्याचंही लघुउद्योजक संघटनेनं सांगितलं। नाही, कोर्टात जरी केस असली प्री ज्युडाइस आहे, थांबायला पाहिजे। अहो, आपण इतक्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असून सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नाही, म्हणजे हे महापालिकेचं जे काही चाललेलं आहे ना ते काय चाललेलं आहे मलाही प्रश्न पडलेला आहे। आणि जिथे आदेश आहेत तिथे कारवाई नाही आणि जिथे कुठलेही काही आदेश नाहीत तिथे हे म्हणजे असे धावत सुटल्यासारखे कारवाई करायला तयार झालेत आणि क्लस्टरच्या करता। त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे। तुम्ही सुसंवाद करा, या उद्योजकांबरोबर बसून त्याच्यातला तोडगा काढा आणि त्याच्यानंतर जी क्लस्टर करता पाहिजे असलेली जागा आहे, यांनी तर वागळे इस्टेट मधल्या सगळ्याच इंडस्ट्रीला 75% इंडस्ट्रीला नोटिसा काढल्या। वागळे इस्टेट काही सगळं हे करणार आहेत, करायचंय का? उद्योग सगळे संपून टाकायचे आहेत का? हा देखील याच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे। आणि त्याच्यामुळे आपण जर हे मागे घेतलं नाही तर ही मंडळी जी आहे ती या ठिकाणी बेमुदत धरणं करतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील। आम्ही देखील या उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू।